संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावल्याचं समजतंय। घरामध्ये कुटुंबियांसोबत बसलेले असताना त्यांना अश्रू अनावर झाले। तातडीने रुग्णालयात हलवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। केज येथील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात येणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत। उदय, दृश्य आपण पाहतोय, प्रियांका चौधरी मृत संतोष देशमुख यांची बहीण आहेत, त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे। काय झालं नेमकं, त्यांची प्रकृती आता कशी आहे, कोणत्या रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलंय? नक्कीच संतोष देशमुख यांच्या ज्या बहीण आहेत प्रियांका चौधरी, त्या सकाळपासून या आंदोलनाच्या ठिकाणी होत्या। त्यानंतर काही वेळ आता त्या कुटुंबियासोबत बसलेल्या असताना त्या ठिकाणी देखील त्यांना भावना अनावर झाल्या आणि त्यातूनच त्यांना अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुरुवातीला त्यांना केजच्या रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवण्यात आलं होतं, परंतु तातडीने उपचार मिळावेत यासाठी ज्या मसाजोगमध्येच एक स्थानिकचा दवाखाना आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आले। आता त्या ठिकाणी डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून आता प्रकृती सध्या त्यांची स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। आज सकाळपासून देशमुख कुटुंबीय आंदोलन करत होतं, त्यानंतरही वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या। या दरम्यान संतोष देशमुख यांच्या ज्या आठवणी आहेत त्या पुन्हा एकदा जाग्या झाल्या आणि त्यामुळेच भावना अनावर झाल्या आणि त्यातूनच आता त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित ताजी माहिती घेत राहा उदय, धन्यवाद। संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांची प्रकृती खालावल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यांना घरामध्ये कुटुंबियांसोबत बसलेल्या असताना अश्रू अनावर झाले। प्रियांका चौधरी यांची प्रकृती खालावलेली आहे। केजच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू होते।